हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 10 ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस पार्ट 3. आजचा आपला टॉपिक आहे कॉमन हेल्थ डिसीजेस, यामध्ये मलेरिया. कॉमन हेल्थ डिसीजेस, फर्स्ट टर्म डिसीज बघूयात. डिसीज इज डिफाइंड ॲज कंडिशन ऑफ डिस्टर्ब और डिरेज्ड फंक्शनिंग ऑफ वन और मोर ऑर्गन और ऑर्गन सिस्टीम ऑफ बॉडी. डिसीज म्हणजे कंडिशन ऑफ डिस्टर्ब म्हणजे एखाद्या ऑर्गनचं फंक्शनिंग किंवा ऑर्गन सिस्टमचं फंक्शनिंग डिस्टर्ब होणं म्हणजेच डिसीज. अँड इट कॉज ड्यू टू इन्फेक्शन, डिफेक्टिव्ह डाएट और हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता, यामुळं डिसीज होतो. ह्युमन डिसीजेस ब्रॉडली कॅटेगराइज्ड इंटू कंजेंटल डिसीजेस अँड ॲक्वायर डिसीजेस. कंजेंटल डिसीजेस यामध्ये डिसीज प्रेझेंट फ्रॉम बर्थ पासूनच असणारे जे काही डिसीज आहेत ते, अँड कॉज ड्यू टू जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी और मेटाबॉलिक डिसऑर्डर. दीज डिसीजेस आर परमनंट अँड वेअर प्रॅक्टिकली इनक्युरेबल. लाईफ लॉंग हे डिसीजेस असतात अँड इनक्युरेबल असतात, म्हणजे बरे होऊ शकत नाहीत. बट मॉडर्न रिसर्च हेल्प टू क्युअर सम इनबॉर्न डिसीजेस थ्रू जीन थेरपी अँड एन्झाईम रिप्लेसमेंट. म्हणजे हे टेक्निक्स आहेत, जीन थेरपी अँड एन्झाईम रिप्लेसमेंट, यामुळं आता हे बरेचसे आपले डिसीजेस बरे होऊ शकतात. नेक्स्ट, ॲक्वायर डिसीजेस. डिसीजेस हेल्प डेव्हलप आफ्टर बर्थ अँड कॅन बी सबडिवायडेड इनटू. आता ॲक्वायर डिसीज म्हणजे काय, तर बर्थ नंतर झालेले डिसीजेस. दिस डिवायडेड इंटू कम्युनिकेबल और इन्फेक्शस disease and non-communicable or non-infectious diseases. First, communicable disease. Disease which are transmitted from infected person to another healthy person, either directly or indirectly, are known as communicable or infectious disease. For example, malaria. Communicable disease कशाला म्हणायचं, तर जे डिसीज इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनकडं ट्रान्समिट होतात, हे डायरेक्टली ट्रान्समिशन असू शकतं किंवा इनडायरेक्टली असू शकतं. आता डायरेक्टली हेल्दी पर्सन आणि इन्फेक्टेड पर्सन एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जर हेल्दी पर्सनला डिसीज झाला तर हा डायरेक्ट म्हणायचं, आणि व्हेक्टर मध्ये जर व्हेक्टर असेल म्हणजे डिसीज पर्सन चे पॅथोजन्स हे हेल्दी पर्सनमध्ये एखादा व्हेक्टर जर ट्रान्समिट करत असेल तर हे झालं इनडायरेक्ट. ओके, सो डायरेक्टली और इनडायरेक्टली असेल ट्रान्समिशन ऑफ पॅथोजन तर त्याला काय म्हणणार आहे, कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीज. फॉर एक्झाम्पल मलेरिया. मग सेकंड असणार आहे नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस डिसीज. डिसीज दॅट कॅनॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन. म्हणजे इन्फेक्टेड पर्सनकडून दुसऱ्या हेल्दी पर्सनला हा डिसीज ट्रान्समिट होत नाही, डायरेक्टलीही नाही आणि इनडायरेक्टलीही नाही. known as non-communicable or non-infectious disease. For example, cancer or deficiency disease. म्हणजे फॉर एक्झाम्पल विटॅमिन डिफिशियन्सी डिसीजेस असतील, कॅन्सर असेल, तर हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला होत नाही. Now, pathogens. All disease causing organisms are called pathogens, and these are viruses, bacteria, fungi, worms, etc. Vectors. Many pathogens use another organism to reach host known as vector. आता एका डिसीज पर्सनमधून हेल्दी पर्सनमध्ये पॅथोजन ट्रान्समिट होण्यासाठी व्हेक्टर रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे हे व्हेक्टर काय करतात, तर जे काही पॅथोजन डिसीज पर्सनमधले आहेत ते हेल्दी पर्सनमध्ये ट्रान्समिट करण्याचं काम करतात, त्यांना व्हेक्टर असं म्हटलं जातं. अँड दीज आर पॅरासाइट्स. Parasites, these are the organism that lives in or on the body. म्हणजे एकतर हे इनसाइड द बॉडी राहतात किंवा ऑन द बॉडी राहतात, अँड अनदर असतात अँड डिराईव्ह देअर न्यूट्रिशन फ्रॉम होस्ट ऑर्गॅनिझम. होस्ट ऑर्गॅनिझम म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये राहतात किंवा ज्याच्या बॉडीच्या वरती राहतात त्याच्यापासून ते न्यूट्रिशन डिराईव्ह करतात, त्यांना पॅरासाइट्स असं म्हटलं जातं. त्यामध्ये टाइप्स आहेत एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइट. ऑब्वियसली एक्टोपॅरासाइट मीन्स on the body, for example bed bug, and endoparasite inside the body, for example
Plasmodium, which is protozoans. This Plasmodium is endoparasite of mosquito and human being. म्हणजे हा ह्युमन बीइंगच्या बॉडीमध्ये पण असतो आणि मॉस्किटोच्या पण बॉडीमध्ये असतो, म्हणून याला काय म्हटलं गेलंय, एंडो पॅरासाइट. आणि त्याचा तो न्यूट्रिशन मॉस्किटो मधून पण डिराईव्ह करतो आणि ह्युमन बीइंग मधून पण डिराईव्ह करतो. आता आज आपल्याला एकच डिसीज बघायचं आहे, ते म्हणजे मलेरिया. इट इज अ वेक्टर बॉर्न इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय प्रोटिस प्लाझ्मोडियम. याला वेक्टर बॉर्न डिसीज का म्हटलं गेलंय, कारण हा ट्रान्समिट करण्यासाठी इथं वेक्टर इसेन्शियल आहे. देर आर 4 स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम: पी वॅक्स, पी ओवेल, पी मलेरी अँड पी फाल्सिपेरम. पी फाल्सिपेरम कॉजेस सिरियस इलनेस. Signs and symptoms of malaria. Symptoms begin to appear about 7 to 15 days after bite of insect mosquito. म्हणजे जो मॉस्किटोनं बाईट केल्यानंतर 7 to 15 days मध्ये ह्याचे सिम्पटम्स दिसतात. इनिशियल सिम्पटम्स म्हणजे सुरुवातीचे जे काही सिम्पटम्स आहेत ते फिवर, हेडॅक अँड चिल्स. देन क्लासिकल सिम्पटम्स ऑफ मलेरिया इज सायक्लिक अकरन्स of high fever followed by sweating and sudden shivering which last for 4 to 6 hours and recurs every 2 days or 3 days. याचा मेन सिम्पटम्स काय, तर सायक्लिक अकरन्स म्हणजे काय, तर पहिल्यांदा ताप येणे, त्यानंतर स्वेटिंग, घाम येणे आणि परत सडन शिवरिंग मीन्स थंडीमुळं जे थंडी वाजून येणे. तर हे 4 to 6 पर्यंत असतं आणि हे आफ्टर 2 days म्हणजे प्रत्येक 2 to 3 days नंतर ही एक सायकल रिपीट होते. हे त्याचं मेन सिम्पटम आहे. ओके. देन ओमिटिंग अँड कन्व्हल्जन. ओमिटिंग, कन्व्हल्जन्स मीन्स शेकिंग ऑफ हेड, बॉडी, दिस हे म्हणजे कन्व्हल्जन आहे. त्यानंतर आर्थ्राल्जिया, जॉईंट पेन, ॲनिमिया ड्यू टू रप्चरिंग ऑफ आरबीसीस. आरबीसीस रप्चर होतात त्यामुळे ॲनिमिया होतो. हिमोग्लोबिनेरिया मीन्स प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन इन युरिया. हेपॅटोमिकली मीन्स लिव्हर डॅमेज होतं. रेटिनल डॅमेज. सेरेब्रल मलेरिया मीन्स ब्रेनला जेव्हा इन्फेक्शन होतं ते असणार आहे सेरेब्रल मलेरिया. म्हणजे इथं प्रत्येक शब्दाचा अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. देन मोड ऑफ ट्रान्समिशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. म्हणजे एक्झॅक्टली मलेरियाचं इन्फेक्शन कसं होतं, मलेरिया कसा होतो, त्यासाठी प्लाझ्मोडियम एक्झॅक्टली कसा ट्रान्समिट होतो हे इथं ह्या स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. पहिल्यांदा ही जी डायग्रॅम आहे तर ही NCERT मधली डायग्रॅम मी तुम्हाला इथं घेतलेली आहे. ह्याचं रिझन की स्टेट बोर्डमध्ये तर डायग्रॅम आहेच, पण ही थोडं इथं प्रत्येक स्टेपला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे म्हणून ही डायग्रॅम दिलेली आहे. तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघा, हवं तर नंतर तुम्ही टेक्स्टबुकमधली स्टेट बोर्डच्या डायग्रॅम बघू शकता. First, Plasmodium is transmitted from one person to another through an insect vector, female Anopheles mosquito. इथे एक लक्षात ठेवायचं की यामध्ये 2 होस्ट असणार आहेत. एक असेल त्यातला मॉस्किटो आणि दुसरा असेल ह्युमन बीइंग. ओके. फर्स्ट, प्लाझ्मोडियम चे हा पॅथोजन आहे. ओके. हा कोण ट्रान्समिट करतं, मॉस्किटो. त्यामध्ये कोणता मॉस्किटो आहे, फिमेल Anopheles. देन when infected female Anopheles sucks human blood, it may transfer sporozoids to human circulation. ही फर्स्ट स्टेप असणार आहे. म्हणजे जेव्हा इन्फेक्टेड फिमेल Anopheles आहे जी बाईट करेल, म्हणजे इथं आपण साईड बाय साईड डायग्रॅम पण बघणार आहोत. when mosquito bites another इथं नाही, फक्त आता एक पहिली स्टेप लक्षात घ्या की when mosquito bites human. आता ही हा जो फिमेल Anopheles आहे ती ऑलरेडी इन्फेक्टेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय स्पोरोझॉइड्स आहेत. आता हे स्पोरोझॉइड्स कुठून आले हे आपण हे सर्कल पूर्ण करताना तुमच्या लक्षात येईल. आता फक्त लक्षात ठेवायचे की Anopheles बाईट करणार हेल्दी पर्सनला, पण ही कशी असणार आहे, स्वतः इन्फेक्टेड असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये स्पोरोझॉइड्स असणार आहेत. आता हे स्पोरोझॉइड्स कुठले, तर प्लाझ्मोडियमचे, कारण ती इन्फेक्टेड आहे. म्हणजे ही कुठून आलेली आहे, ती इन्फेक्टेड पर्सन कडून आलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि आता ती कुणाला बाईट केलंय तिनं, त्या हेल्दी पर्सनला. त्यामुळे हे वेळेस स्पोरोझाइट कुठं इंट्रोड्यूस होणार, ह्युमन हेल्दी पर्सन मध्ये. हे फर्स्ट स्टेप झाले.
then when infected स्पोरोसाइट रिप्रोड्यूस बाय फ्युजन. ओके, आता नेक्स्ट स्टेप कुठली असणार आहे, जे काय स्पोरोसाइट्स ह्युमन सर्क्युलेशनमध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत त्यांचं रिप्रोडक्शन होणार बाय फ्युजन, नोन ॲज स्किझोगोनी इन लिव्हर सेल्स ऑर इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स किंवा मध्ये किंवा लिव्हर सेलमध्ये काय होतील, ह्या स्पोरोसाइट्सचं रिप्रोडक्शन होणार. द सेल्स फॉर्म नाऊ कॉल्ड मिरोसाइट्स. आता त्या ह्या सेलना मिरोसाइट्स असं म्हटलं जातं. इथंच ही स्टेप आहे. आता लिव्हरमध्ये आणि इरिथ्रोसाइटमध्ये काय असणार आहे, यांचं रिप्रोडक्शन होणार आहे. ओके, आणि यांना आता काय म्हटलं जातं, मिरोसाइट्स. देन द सेल्स फॉर्म विदिन इरिथ्रोसाइट फंक्शन ॲज गॅमेटोसाइट्स गॅमोगोनी. गॅमेटोसाइट्स इफ टेकन ऑफ बाय फिमेल ॲनाफिलस फर्टिलायझेशन ऑकर इन इट्स गट. आता इथपर्यंतची जी काही प्रोसेस आहे ती ह्युमन बिईंगमध्ये सुरू आहे. म्हणजे इरिथ्रोसाइट्समध्ये त्याचं रिप्रोडक्शन झालेलं आहे. ही स्टेप कुठं असणार आहे, ह्युमन बिईंगमध्ये असणार आहे. त्यानंतरची प्रोसेस काय असेल, तर इथं गॅमेटोसाइट फॉर्म झालेले आहेत. ओके, आता ही एक असेक्सुअल स्टेज असते, एक सेक्सुअल स्टेज असते. आता इथं गॅमेटोसाइट्स तयार झालेत, म्हणजे काय, मेल गॅमेट तयार झालेले आहेत आणि फिमेल गॅमेट तयार झालेले आहेत. म्हणजे हा हे रिजन आहे ते सगळं ह्युमन बिईंगमध्ये आहे. आता परत जेव्हा फिमेल जी मॉस्किटो आहे ती बाईट करेल आणि ब्लड सक करेल, तेव्हा काय करेल, ही इट विल टेक अप गॅमेटोसाइट्स. म्हणजे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट हे काय करेल, आता फिमेल मॉस्किटोमध्ये जाईल. नंतरची स्टेप काय असणार आहे, मग गॅमेटोसाइट्स टेकन ऑफ बाय फिमेल ॲनाफिलस देन फर्टिलायझेशन ऑकर्स इन इट्स गट्स. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे तिनं ह्युमन बिईंगमधून ॲनाफिलसमध्ये गेले आणि तिथं काय झालं, त्यांचं फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झालं म्हणजे तिथं काय फॉर्म झालेलं आहे, डिप्लॉइड झायगोट फॉर्म झालं. ओके, आणि ट्रान्सफर्ड इन टू ओसिस्ट. ओसिस्ट मीन्स काय, तर एक पाउच. आणि ओसिस्ट कशाला म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये झायगोट असतं म्हणून त्याचं नाव काय, ओसिस्ट. देन ओसिस्ट फॉर्म लार्ज नंबर ऑफ हॅप्लॉइड स्पोरोसाइट्स. आता इथं फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. फर्टिलायझेशन हे कुठं झालेलं आहे, इंटेस्टाईन, गटमध्ये, मॉस्किटोच्या गटमध्ये. ओके, त्यानंतर काय होईल, तिथं फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड स्पोरोसाइट्स. स्पोरोसाइट्स फॉर्म होणार बाय मिओसिस. मिओसिस फॉर्म होणार म्हणजे रिडक्शन स्टेज आहे. हॅप्लॉइड स्पोरोसाइट्स तयार होत आहेत मिओसिसनं, म्हणजे इथं रिडक्शन झालं आणि याला स्पोरोगोनी असं म्हटलं जातं. आता स्पोरोसाइट्स मायग्रेट टू सलायव्हरी ग्लँड. गटमधून ते कुठं होतील, मायग्रेट होतील सलायव्हरी ग्लँडकडं मायग्रेट होणार आहे स्पोरोसाइट्स अँड आर रेडी टू इन्फेक्ट न्यू ह्युमन होस्ट. म्हणजे जे आपण फर्स्ट स्टेप बघितली की इथून काय होणार आहे, तर ते सलायव्हरी ग्लँडमध्ये स्पोरोसाइट्स मायग्रेट होतील गटमधून आणि हे स्पोरोसाइट्स परत कुठं जाणार, जेव्हा ही ॲनाफिलस परत एखाद्या हेल्दी पर्सनला बाईट करेल तेव्हा हे स्पोरोसाइट्स कुठं होतील, त्या हेल्दी पर्सनच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये इंट्रोड्यूस होणार. परत जी स्टेप आपण पहिल्यांदा आता मगाशी बघितली तीच परत रिपीट होणार. म्हणजे परत काय जाईल, तिथं लिव्हर सेल, इरिथ्रोसाइट यांच्यामध्ये असेक्सुअल सेक्सुअल रिप्रोडक्शन होणार. त्यानंतर त्याचे गॅमेटोसाइट्स तयार होतील, म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट्स तयार होणार. आणि हे गॅमेट्स कुठं होतील, परत फिमेल मॉस्किटो परत जेव्हा व्हिजिट करेल तेव्हा परत ते मॉस्किटोमध्ये जातील, तिथं फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते सलायव्हरी ग्लँडकडे मायग्रेट होतील गटमधून आणि नंतर स्पोरोसाइट्स काय होतील, परत हेल्दी पर्सनला इन्फेक्ट करतील. असं हे सायकल चालणार आहे. म्हणजे ही सायकल जी आहे ती प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल आहे. त्यानंतर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. आता डायग्नोसिस याचं कसं केलं जातं, मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर. हे फक्त पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, डिटेलमध्ये इथं स्टडी करायचा नाही आहे, फक्त पॉईंट्स लक्षात घ्या. कारण हे जे टेक्निक सगळे आहेत तर यातले बरेचसे टेक्निक आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये थोडे बघणारच आहोत. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर, त्यानंतर न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक अल्सो यूज. देन ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इन्क्लूड आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज आहे आणि होऊन काही थेरपीज रिकमेंड केलेल्या आहेत. त्यामध्ये ॲटेस्टिनेट, सल्फाडॉक्झिन, त्यानंतर पायरिमिथॅमाइन हे यूज केलं जातं आणि क्युनिन हे यूज केलं जातं मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे हे पहिले दोन जे आहेत ते डायग्नोस्टिक टेस्ट आहेत आणि ह्या सगळ्या त्याच्या ट्रीटमेंट आहेत. आता प्रिव्हेन्शन कसं केलं जातं, खूप इझी आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मॉस्किटो बाईट बाय युझिंग मॉस्किटो नेट
insect repellent and spraying insecticide and stagnant water. स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड इन स्टॅग्नंट वॉटर आहे ते, अँड नाही इन स्टॅग्नंट वॉटर म्हणजे जिथं पाणी साचून राहतं त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड स्प्रे करणं. आणि कारण त्यामध्ये मॉस्किटो हे एग लेज करतात आणि तिथं जे काही लार्वा डेव्हलप होतात तर त्यांच्यावर हे फिश त्यामध्ये इंट्रोड्यूस करून त्यांचं सुद्धा त्याच्यावर बायो कंट्रोल केलं जातं. म्हणजे ते हे गॅम्फिशिया फिश आहेत तर ते मॉस्किटो लार्वा इट करतात, त्यामुळं काय होतं तिथं तर बायो कंट्रोल इथं म्हणून आपण तिथं मॉस्किटोची जी काही ग्रोथ आहे ती थांबवू शकतो. हे एक प्रिव्हेंशन आणि कंट्रोल झालं. तर खूप इझी आहेच टॉपिक. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.